गौतम बुद्ध, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शाहू आणि शिवाजी महाराज, दक्षिण भारतामध्ये समाज परिवर्तनाचं आंदोलन ज्यांनी प्रज्वलित केले ते परिहारी रामेस्वामी नाईकर, श्री नारायणगुरु, महात्मा अय्यंगार, ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशातील सर्वकष शोषितांच्या सर्वकष मुक्तीचं राष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व केलं ते भारतीय राज्यघटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना आदरणीय प्रणाम. आजच्या या जाहीर चर्चासत्राचे आयोजन ज्यांनी माझ्यापूर्वी विषयाच्या अनुषंगाने ज्यांनी भूमिका मांडली ते आदरणीय बंधू पत्रकार बंधुराज, या ठिकाणी उपस्थित असणारे ॲडव्होकेट गवारे, संचालन करणारा आपला चळवळीतील कार्यकर्ता संतोष, ज्याने अप्रतिमरित्या आपल्यासमोर आता गीत सादर केलं तोही आपला चळवळीतील दुसरा कार्यकर्ता मंगेश, या सभागृहामध्ये या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित असणारे आदरणीय बंदेजी, चळवळीतील जाणकार कार्यकर्ते, नेते, विविध स्तरावरचे मंडळी, विविध पक्षातील मंडळी, विविध स्तरावरचे सर्व कार्यकर्ते मित्र, गेल्या 2 दिवसापासून जेव्हा या मंडळींनी सांगितले की तुम्ही या विषयाच्या अनुषंगाने यावं आणि बोला, त्यापूर्वी गेल्या महिन्याभरामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही तर चळवळीतील कार्यकर्त्यांचे वारंवार फोन यायचे, मेल यायचे, त्यांचे अनेक अनुत्तरित असे प्रश्न असायचे. कई सवाल थे उनके दिलो और दिमाग में, और सारे सवाल लेकर वो हर रोज जब कोई देश का आंदोलन चलता हुआ देखते थे तो कई लोगों को अच्छा लगता था, कई लोगों को बुरा लगता था, कुछ लोगों को कुछ भी नहीं लगता था. मी माझ्या एका मित्राला सहजपणे विचारलं, मी मराठी हिंदीत अशासाठी वापर करेन की काही हिंदी भाषिक लोक आहेत या सभागृहामध्ये. अण्णांना हिंदी येत नाही म्हणून आपल्याला येत नाही असं समजायची गरज नाही. तसं बऱ्याच लोकांना दिल्लीला गेलं तर अजून सुद्धा हिंदी येत नाही, त्याने हिंदीचे कोर्सच लावले 12 पासून, तरी काय समज नाही, तर मानवे का. मी यापूर्वी असा विचार करत होतो की कोणत्या सुरुवातीला भाषणाला किंवा आजच्या विचाराला मांडणी करण्यासाठी मांडणी करा, आणि आपण नेहमीच चळवळीत मांडणी करतो. मित्र हो, बंधू आणि भगिनीनो, मी म्हटलं बंधू आणि भगिनी आपण नेहमीच म्हणत असतो. यावेळेला सभागृहातील लोकांना कसं सोपवतावं, आणि माझ्या मनात आलं काही स्वस्थ आत्म्यानं, बहुतांशी अस्वस्थ आत्म्यानं, आणि काही तटस्थ, काही संबंध नाही, कुछ लेना देना नाही, ह्या अशा प्रकारची वातावरण निर्मिती ती काय म्हणून झाली. आणि याचा जेव्हा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्वप्रथम मगाशी ज्या बंधूंनी आपल्या समोर प्रास्ताविक केलं त्या बंधूंनी स्पष्ट शब्दामध्ये सांगून दिलं की आझाद मैदानामध्ये संविधान समर्थनार्थ त्यांनी धरणे धरायला गेले, आणि संविधान समर्थनार्थ धरणे धरण्यासाठी
आझाद मैदानच्या पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. भारतीय संविधानाच्या गौरवार्थ या देशामध्ये धरणं किंवा त्याचा सन्मान करण्याचा आग्रह करणं हा तर गुन्हा असू शकतो. तर अगर सच कहना गुनाह है तो सारे कौम के हम गुनहगार है, हमें मंजूर है इसे गुनाह करना. ही त्यांची मनामधील स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. चळवळीतील लहान कार्यकर्ते असतील, उद्याचे भविष्यातील ते मोठे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं जाहीरपणे आपण या ठिकाणी अभिनंदन करायला हवं. ज्यांनी एक हात जमेल त्या प्रकारे जो प्रयत्न केला. गेले महिना 2 महिने, स्पेशली 12-13 दिवस ज्या मीडियांचा वारंवार पुराव्यासह संदर्भासह स्पष्टीकरण बंधुराज देखील त्या दिवशी लोकसभेमध्ये या चर्चा होत्या की ज्या कोसी नदीच्या पाण्याचं विनियमन भारतामध्ये पहिल्यांदा कशा पद्धतीने करावं याची वैचारिक मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यमंत्री नाही तर लेबर मिनिस्टर असताना 46च्या दरम्यान मांडली. त्या कोसी नदीला सुद्धा प्रचंड पूर राहून बिहारमध्ये प्रचंड जीवित हानी झाली. एकाही मीडियातल्या माणसाला तो कोसी नदीचा पूर दिसत नाही. उत्तर प्रदेशमधील वारंवार बलात्कार बलात्काराच्या घटना जी मीडिया जाणीवपूर्वक मांडत असते त्यांना 12 दिवसात काही दिसलं नाही. आणि मग बंधुराजनं सांगितल्यानुसार अगदी एक हाती एक तर लहान लहान मुलं ये अण्णा बहुत अच्छा है. बिचाऱ्याने काय समजत असेल मला माहित नाही. जुडी फॉस्टरचा टॅक्सी ड्रायव्हर नावाचा एक पिक्चर आहे. जुडी फॉस्टर फार मोठी नामांकित जिवंत आहे, ब्रिटिश ऍक्ट्रेस आहे. आपण आता ऍक्ट्रेस म्हणत नाही, ऍक्टरच म्हणतो. त्या जुडी फॉस्टरचा टॅक्सी ड्रायव्हर हा नामांकित पिक्चर आहे. तो जेव्हा पिक्चर लंडनमध्ये प्रकाशित झाला तेव्हा तो पिक्चर थिएटरमध्ये चालू असताना त्या पिक्चरमध्ये होणाऱ्या 12 हत्या ह्या प्रत्यक्षपणे लंडनमध्ये घडल्या होत्या. आणि त्या पिक्चरचं प्रक्षेपण थांबवलं. क्राईम क्रिमिनॉलॉजीमध्ये हे सगळं आहे. हे शिकवलं जातं विद्यार्थ्यांना LLM LLBला. एका टॅक्सी ड्रायव्हर एका 3 घंट्याचा नाही तो त्या 1.5-2.5 घंट्याच्या पिक्चरचा परिणाम एवढा असू शकतो तर 12 दिवसाच्या त्या आपल्या घरातल्या भाडोत्री टप्प्याचा किती परिणाम असू शकतो. 71ला दूरदर्शनाला कम्युनिस्टांनी त्याला इडियट बॉक्स म्हटलं. इडियट बॉक्स म्हटलं. शोकांतिका आहे त्या कम्युनिस्ट पक्षाचे सध्या 4 चॅनल आहेत केरळामध्ये आणि त्यातलं एक कमर्शियल आहे जे नाच गाणं सदैव दाखवत असतं. असं नाही की पॉलिट ब्युरोच्या मिटिंगात दाखवत असतं. एवढा प्रभावी मारा केल्यानंतर या देशातल्या जनमानसावरती त्याचा काय परिणाम होईल याची कुणीतरी चाचपणी केली असेल, मांडणी केली असेल, व्यवस्था केली असेल. त्याच्यातून काहीतरी अपेक्षित परिणाम असतील. वो परिणाम कैसे होंगे, क्या होने चाहिए, इसका भी किसी ने तो कुछ तो प्लान रखा होगा. क्या ये प्लान देश के लोगों को समझना नहीं चाहिए? क्या प्लान वो देश के लोगों के सामने नहीं आना चाहिए? आना भी चाहिए. अब आना चाहिए मेरी जरूरत है, नहीं आना चाहिए ये तुम्हारी जरूरत है. तुम तुम्हारी जरूरत के मुताबिक चलोगे, मैं मेरे जरूरत के मुताबिक चलूंगा.
नेमकं हे गेल्या 12-13 दिवसामध्ये जे प्रचंड स्वरूपाची दर्शनं घडली त्यामधून फार फार प्रचंड स्वरूपात बोध घ्यावेत एवढे परिणाम आहेत. पहिल्यांदा सरकारनं कसं काम करू नये हे अत्यंत चांगलं उदाहरण ह्या कालखंडातलं आहे. मिस गव्हर्नन्स, नॉन गव्हर्नन्स. सरकारनं कसं काम करू नये याचं अति उत्कृष्ट उदाहरण या 12-13 दिवसातल्या कालखंडातलं आहे. मंत्र्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या कशी हाताळू नयेत याचं हे प्रत्यक्ष चांगलं उदाहरण आहे. ज्यांना भविष्यात वाटतं राजसत्ता माझ्या हातामध्ये येईल त्यांच्यासाठी सुद्धा भविष्यात तुम्हाला माणसं निवडताना चिदंबरम सारखी माणसं निवडून नाही चालणार हा सुद्धा बोध आहे. अर्बन कॉन्स्टिट्युएन्सीची प्रतिष्ठा जपणारी कपिल सिब्बल सारखी माणसं असली आंदोलनं हाताळू शकत नाहीत हे याचं प्रमाण आहे. आणि बिचाऱ्या प्रधानमंत्र्याविषयी काय बोलावं. गौरव सभेतील धृतराष्ट्र, गौरव सभेतील धृतराष्ट्र काय बोला. शायद वो कभी ना बोले इसीलिए तो प्रधानमंत्री है. पण मला त्यांच्याकडे पाहून खूप खूप दया येते. अत्यंत चांगला परापोटीचा अर्थशास्त्रज्ञ, चांगला प्राध्यापक, चांगला डॉक्टर. राजकारणात गेल्यामध्ये त्याचं जर एवढं अवमूल्यांकन होत असेल तर त्यानं राजकारणामध्ये न गेलेलं बरं. ऑक्सफर्ड केम्ब्रिजला विद्यार्थ्यांना धडाडीनं जगातलं बदलतं अर्थशास्त्र मांडणारा माणूस एवढा असहाय्य व्हावा हे बुद्धिवंताचं लक्षण नाही. इट्स नॉट ए क्वालिटी ऑफ अन इंटेलेक्च्युअल लाईफ, कधीही नाही. हे अत्यंत चांगलं उदाहरण. पण त्याच बाजूला गेल्या अनेक वर्षामध्ये भारतामध्ये जे आंदोलन कसं नव्या पद्धतीनं घडलं नाही ते कसं घडवावं याचं देखील प्रात्यक्षिक ज्या मंडळींनी दाखवलं त्यांचं देखील कौतुक. आधी तुम्ही मिटिंगला एवढ्या मोठ्या संख्येने आला खूप दिवसानंतर. काही होर्डिंग नाहीत बाहेर, काही पोस्टिंग नाही, कुठे न्यूजपेपरमध्ये ऍडव्हर्टाईज नाही, फक्त SMS तुम्हाला आले असतील. चळवळीतील कार्यकर्ते काही श्रीमंत नाही. त्यांनी मात्र प्रचंड अमाप असा जो फंड त्याचा उल्लेख केला. त्याच्याही पलीकडे आणखी बराचसा मोठा फंड आहे. आणि तो बराचसा मोठा फंड आहे म्हणून इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वेबसाईटवर 6-7 हे ऑडिटिंग अकाउंट आहे, 7-8 हे ऑडिटिंग अकाउंट आहे, 8-9 नाही, 9-10 नाही, 10-11 नाही. नाही त्याचं ऑडिटिंग अकाउंट. ट्रान्सपरन्सी ना, मग ही ट्रान्सपरन्सी. 7-8-8-9-9-10 याचं ऑडिटिंग अकाउंट नाही आहे वेबसाईट. आणि मग ही सगळी मंडळी जेव्हा या आंदोलनातून प्रचंड प्रमाणात, खरंच मी एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं मला आवडलं. आय मस्ट ॲप्रिशिएट देअर आर्ट. मला पटवलं आय मस्ट ॲडमायर देअर कॅपॅबिलिटी. मला आवडलं आय मस्ट ॲक्सेप्ट द फॅक्ट दॅट दे हॅव बिल्ट अप अ पॉवरफुल मोमेंट. whether it will sustain for a long time, फार काळ टिकेल या नाही ठरवेल, समय आएगा बताए. पण त्यांनी ते बिल्डअप केलं आणि त्याबद्दल बिल्डअप केलं त्याच्याबद्दलही आम्ही चळवळीतील कार्यकर्ते म्हणून दिलखुलासपणे त्यांचं यश स्वीकारायला पाहिजे, त्यांचं मोठेपणे मानायला पाहिजे. जसं वॉल्टरच्या शब्दामध्ये तू काय म्हणतोस त्याच्याशी मी सहमत नाही,
पण तुला ते मांडायचा पूर्णपणे अधिकार आहे, मग मी स्वीकारतो, म्हणून तुला पूर्णपणे बोलण्याचं स्वातंत्र्य देतो. जसं वॉल्टरची व्यापक भूमिका आहे, हीच भूमिका चळवळीतील कार्यकर्त्याची. म्हणून आपण त्यांचं मोठेपण, त्यांनी काहीही केलं असेल तरी ते मानायला. 12-13 दिवस दूरदर्शनला स्वतःचा गुलाम बनवणे काही सोपं नाही. नुसतं दूरदर्शन नाही तर या देशातील व्यवस्था, मग ती अत्यंत पराकोटीची उच्च असणारी पार्लमेंट सारखी व्यवस्था. मला कधी कधी मनात खूप आनंद वाटतो. काही असो, कुणीतरी या देशामध्ये काँग्रेसला घुटणे टेकायला लावले याचा मला मनोबल आनंद सुद्धा झाला. मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे की नाही, दॅट इज अ सेपरेट. कोणीतरी भाग पाडलं, कोणीतरी त्याला मजबूर केलं. आणि मजबूर केलं की नाही हेही मी तसं भरवशानं सांगू शकत नाही की दोघांनी मिळून अत्यंत प्रांजळपणे ऍडजस्टमेंट करून व्यवस्था निर्माण केली. हाही एक तिसरा भाग. मी अण्णाविषयी फारसं बोलण्याचा उत्सुक कधीच नव्हतो, कारण व्यक्तीची चर्चा आपण करू नये. त्या व्यक्तीच्या पाठीमागे असणाऱ्या पृष्ठभूमीची चर्चा जरूर करा. पण तरी देखील मी 2 महिन्यापूर्वी चित्रलेखा नावाचा अंक वाचला. आणि त्या चित्रलेखा नावाच्या अंकामध्ये एक खरे नावाची लेखिका आहे की लेखक आहे मला आठवत नाही, तो अंक माझ्याजवळ आहे. त्याच्यामध्ये एक लेख आहे आणि त्या लेखामध्ये या सगळ्या आंदोलनाची स्पष्ट भूमिका अत्यंत प्रांजळपणे त्यामध्ये मांडली. आणि त्याची सुरुवात करताना त्यांनी मांडला किस्सा तुम्ही शिवाजी नाट्य मंदिराच्या मीटिंग मध्ये सांगितला होता, तोच मी आज तुम्हाला पुन्हा उद्धृत करू इच्छितो. अण्णा आणि काँग्रेस यांचे फार जुने संबंध आहेत. आमच्या काही मित्रांना ते पटणार नाही. देशमुखांना डेप्युटेशन वर पाठवलं ना, देशमुखांचे काय प्रकार आहेत हे अण्णांना माहित नाही. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आहे. 2250 एकरचा प्लॉट, हे सगळं डिटेल आहे माझ्याकडे. त्याची केस सुरू आहे. आदर्श घोटाळ्याची केस सुरू आहे. विदर्भातल्या सावकारी मामल्याची, कर्जाची केस सुरू आहे. सुप्रीम कोर्टच्या जजनी फ्रस्ट्रेट येऊन बोलले की आय फील अशेम्ड that such persons are being made ministers. अण्णा नाही माहित नाही. विलासरावांचं मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद काय केलं हे अण्णाला ठाऊक नाही. आणि म्हणून मला त्या गोष्टीची आठवण येते. गोष्ट अशी, एका पोलीसवाल्याचं लग्न झालं. आणि रूम मध्ये जातो, घूंघट उठाता है, पत्नी को पूछता है आप कौन है? पति मुझे सुबह शादी हो गई, मैं आपकी बीवी हूं. शादी हो गई, क्या सबूत है तुम्हारे पास? रहा पुलिस वाला. पत्नी मने और सुबह शादी हो गई, सप्तपदी हो गई. सप्तपदी हो गई, पंचनामा हुआ. अब ती बिचारी कान खोल. फाइनली उसके समझ में आता है कि जिसके साथ मेरी शादी हुई वो पुलिस वाला है. अपने पर्स से 2-1000 रुपए की नोट निकालते उसके हाथ में देती है. कहीं डार्लिंग कैसे? काही लोकांना एक्झॅग्रेशन वाटेल, पण गोष्ट नक्की समर्पक आहे. अण्णाची सगळी उपोषणं बघा,
महाराष्ट्रातील सगळी उपोषण. का प्रत्येक वेळेला तसं घडलं? या देशामध्ये उपोषणाचं फार मोठं अवास्तव सोम वाजवलं सुरुवातीपासून. गांधीजींचं ते श्रेय आहे ना उपोषणाचं. आयुष्यामध्ये 12 उपोषण केले, एकच केलं बरेपर्यंत, आणि दॅट इज अगेन्स्ट आंबेडकर फॉर पुणा पॅक्ट. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून गांधींनी कधीही मरेपर्यंत उपोषण नाही केलं. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची फाशी टळावी म्हणून गांधीजींनी मरेपर्यंत कधी उपोषण नाही केलं. भारताचं पार्टिशन देखील थांबावं म्हणून गांधींनी कधी मरेपर्यंत उपोषण नाही केलं. एकदा तेही 32ला आंबेडकरांच्या विरोधात पुन्हा हे उपोषणाचा हत्यार वापरण्याची पद्धत या भारतामध्ये रूढ करण्यात आली, प्रभावी वापर करण्यात आला. अनेक माणसं म्हणतात की आपली संविधान संरक्षण करणारी मुलं उपोषणाला का बसत नाही तो? ते जाऊन एक दिवसाचं धरणं प्रदर्शन जिंदाबाद मुर्दाबाद करतात, निघून जातात. उपोषणाला बसायचं तर झोपून द्यायचं. 10-12 दिवस बसलं की बरं वाटतं लोकांना. वजन बिजन कमी होतं, डायटिंग बेटिंग करण्याची गरज नाही पडत. नहीं, वो कल्चर नहीं है, वो आंबेडकर आंदोलन की संस्कृती नहीं है. आणि त्याच्यातच जर मोठा अहिंसामय मार्गाचा वापर असेल तर आचार्य रणजी स्पष्टपणे म्हणतात की अहिंसा के नाम पर गांधी जितना हिंसात्मक आदमी मैंने कभी इस दुनिया में नहीं देखा. तू माझं हे ऐक, नाहीतर मी तुला मारेन, आणि तू जर हे माझं ऐकणार नसेल तर मी स्वतःला मारेन. हिंसा तो दोनों में है, हिंसा तो दोनों में है. और शर्मिला उपोषणाला बसते, ती उपोषणाला आहे ना. किती वर्ष झाली? 12 वर्ष. आता म्हणे अण्णा जाणार आहे. नॅशनल लेवलला गेलं तर बरं वाटतं, नॉर्थ ईस्टला नॉर्थ वेस्टला फिरावं, हे फायदे असतात. आणि मी तसाच फिरत असतो हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. 12 वर्ष अगेन्स्ट द आर्म्ड फोर्सेस ऍक्ट. तिच्या उपोषणाची कधी कुणी दखल घेतली नाही, ना मीडिया आहे, ना काय, ना प्रिंट आहे, ना इलेक्ट्रॉनिक. त्या बिचारीला पॉसिबली फील करण्यात येते हॉस्पिटलमध्ये, आणि तिच्यावरती भारतीय दंड संहिता 309 309 आत्महत्येचा गुन्हा देखील दाखल आहे. तिच्यावरती आत्महत्येचा गुन्हा दाखल, बाकीच्यावरती आत्महत्येचा गुन्हा नाही. अण्णावरती नाही, अण्णांच्या सोबत्यासोबत नाही, सहकार्यासोबत नाही. आणि मग जेव्हा हे सगळं हाताळत असताना ही मंडळी काय मागण्या करताय? तो कशासाठी सगळं? म्हणजे भ्रष्टाचार संपला पाहिजे. तर याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याची काही गरज आहे? कोण म्हणणार आहे या भारतामध्ये की भ्रष्टाचार नाही संपला पाहिजे? कौन कहेगा? हर एक आदमी भ्रष्टाचार में जल रहा है, तड़प रहा है. यह असलियत. भ्रष्टाचार एक बड़ी बीमारी है, खत्म होनी चाहिए. किसकी दो राय है? प्रचंड रोग नष्ट झाला पाहिजे. कुणाचं दुमत आहे? कोण विरोध करणार आहे? पण भ्रष्टाचार नष्ट होण्यासाठी अमुक कायदाच केला पाहिजे, म्हणजे भ्रष्टाचार दूर होईल. हे म्हणणं सुज्ञपणाचं नाही, शहाणपणाचं नाही.
कायदा बनवा, जनलोकपाल, सगळं आलबेल. मग राईट टू एज्युकेशन 2010 एप्रिल आला. 1 एप्रिलला 1.5 वर्ष झालं. सगळ्या भारतातल्या मुलांना प्राथमिक मोफत, काही जे 6 ते 14 वर्ष वयाचं तरी शिक्षण. कायदा झाला ना. 1950 अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा झालाच ना. अस्पृश्यता संपली, कायदाच पाळला आणि भ्रष्टाचार संपले. अण्णा, भ्रष्टाचार म्हणजे काय हो? बिचारे केजरीवाल, किरण बेदी, त्यांच्याकडून काय उत्तराची अपेक्षा? किरण बेदीकडून तर काही अपेक्षा नाही. ज्या महिलेनं स्वतःच्या मुलीचं मेडिकलचं ऍडमिशन आम्ही आदिवासी इलाक्यामध्ये राहतो म्हणून राखीव कोट्यातून केलेला आहे, तिला नैतिक अधिकार नाही. ट्राइबल रीजन में रहते हैं इसलिए रिजर्वेशन मिलना चाहिए. इस आधार पर जिसने अपने लड़की का एडमिशन मेडिकल में किया है, छापून आलेले पुरावे आहेत माझ्याकडे. काय भ्रष्टाचार म्हणे, आर्थिक करप्शन फार वाढ. म्हणजे भ्रष्टाचारामध्ये देखील आर्थिक भ्रष्टाचार हा एक पोट विभाग आहे, एक सब पार्ट आहे. इट इज नॉट अ कम्प्लीट पिक्चर. आणि आर्थिक भ्रष्टाचार, आर्थिक इकॉनॉमिक करप्शन वाढलेला. अण्णाच्या आंदोलनाची तुलना जेपी आंदोलनाबरोबर झाली. आणि जेपीच्या आंदोलनावर तुलना करत असताना त्यामुळे जेपीने देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात, काळ्या पैशाच्या विरोधात प्रचंडपणे संपूर्ण क्रांतीची मांडणी वगैरे वगैरे. जेपीने जी भ्रष्टाचाराची मांडणी केली ते कोणत्या भारताच्या माणसाला मान्य आहे? स्वतःच्या आवश्यकतेपेक्षा, गरजेपेक्षा वैद्य मार्गाने देखील पैसा कमावणं हा भ्रष्टाचार आहे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ जेपी. Even to earn money more than my requirements, even by legal means, that's the corruption according to JP. JPची ही जर भूमिका लावली तर त्या मैदानामध्ये असणारे करप्ट की नॉन करप्ट, त्याचं समर्थन करणारे करप्ट की नॉन करप्ट, वंदे मातरम, भारत माता की घोषणा देणारे करप्ट की नॉन करप्ट. अण्णा, घोषणा द्यायचं म्हटलं ना तर तुमच्यापेक्षा शतपटीने या देशातील सदैकांचा आवाज, शोषितांचा आवाज फार मोठा आहे. राहिलं गर्दीतच काय तर गडचिरोली सारख्या जंगलग्रस्त इलाक्यामध्ये कुठल्या दूरदर्शनचा पाठिंबा नसताना देखील तिथल्या मानवी अधिकाराची लढणारी जंगलातील पोरं देखील तुमच्यापेक्षा जास्त माणसं दिल्लीत गोळा करू शकतात. कुठल्या भ्रमात आहात? कोणत्या युगात आहात? संपूर्ण देश आणि मग संपूर्ण क्रांती कुठं? बिल राहिलं बाजूला. त्या बिलाची एक मागणी मान्य नाही झाली 30 ऑगस्ट पर्यंत. म्हणून हे कार्यकर्ते आले, ते म्हणाले तारीख कोणती ठेवा? म्हटलं 30 ऑगस्टच ठेवा. त्या दिवशी आपल्याला पोस्टमार्टम करायला बरं पडेल, करायला बरं पडेल. काय मान्य झालं? माझंच बिल असलं पाहिजे. झालं? गव्हर्नमेंटचा विड्रॉ. अमक्या तारखेपर्यंत काय? कुठलंही नाही ना, काही नाही ना.
पण सरकार कसं चालवू नये याचं जर सगळ्यात चांगलं उदाहरण असेल तर 5 एप्रिलला केलेली जॉईंट कमिटी. सरकारही देखील कधी कधी घटनाबाह्य वागतं. गव्हर्नमेंट ऑल्सो बिहेव्स लाईक अ अनकॉन्स्टिट्युशनल ऑर्गन. मगाशी आमचे कार्यकर्ते म्हणाले, सर तुम्ही यावेळेला कुठल्या चॅनेलवरती चर्चेमध्ये आला नाही. म्हटलं निखिल वाजेंनी सुद्धा बोलवलं नाही. म्हटलं का रे बाबा? तर म्हणे जेव्हा शिवशक्ती भीमशक्ती असते की तुम्हाला ते बोलवतील, किंवा असले काही भानगड असते की निखिल वाजे बोलवतील, पण असल्या भानगडीत बोलवला ना. किसी के मेहमान नवाजी के ऊपर कोई आंदोलन नहीं चलता ना कोई चलना चाहिए. काय म्हणून बोलवावं त्याने? तो प्रश्न त्यांचा आहे, त्यांनी ठरवायचंय कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं. आपल्या लोकांना विनाकारण दुःख होतं. ते यशवंतच्या कंपनीमध्ये कुणाला ते घरात नाही घेतलं तरी आपल्या लोकांना दुःख होतं. अशी दुःख करायची सवय असता कामा नये. एवढी हलकेपणाची दुःख मानण्याची सोय आणि सवय असता कामा नये. सोय आणि सवय असता कामा नये. टक्कर येणारे कार्यकर्ते आणि आंदोलन यांच्यामध्ये हा कमजोरपणा असता कामा नये. काय म्हणून त्यांनी मांडलं 5 एप्रिलला भारत सरकार 5 लोकांची म्हणे कमिटी करेल. भारताच्या इतिहासामध्ये प्रथम 50-55 वर्षाचा स्वातंत्र्य कालखंड प्रथम. म्हणजे तुम्ही बसा आणि आम्ही बसू. सरकारला साधू सुद्धा एवढं का सुचू नये? इथल्या विद्वानाला एवढं का सुचू नये? पॉलिसी मेकरला का सुचू नये? पार्लमेंटची फ्लोर मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांना का समजू नये की याचे काय परिणाम होतील, दुष्परिणाम होतील? कोणी म्हणेल माने सर एवढे नाराज होण्याची काय गरज आहे, आपल्याला दुःख वाटण्याची काय गरज आहे? दुःख वाटत नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, का सोपवणार नाही याची भीती आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही म्हणे 5 लोक बसलो. काय त्यातून निष्पन्न झालं? आणि गेल्या 2 महिन्यामध्ये सरकारचा हा जो प्रचंड काय म्हणतात त्याला काय नाव द्यावी, काय संज्ञा द्यावी, म्हणजे अत्यंत शब्द त्या लेवलला जाऊन वापरावी की नाही तसं मला चिंता वाटते. मागे ते बाबा रामदेव आले दिल्लीच्या विमानतळावर 5 मंत्री. काय रे बाबा, तो सुपर कॅबिनेट मिनिस्टर आहे? कोण आहे तो? पण भारतातल्या लोकांना साधू फकीर नंगा माणूस यांना महात्मा मानण्याची सवय हे त्या राजकारणी लोकांना कळतं. आणि नेमकं हेच कळतं म्हणून राजकारणी मंडळी अशा मंडळींना जय हो स्वामीजी. मग तो कपिल मुनी असले तर आणखी कुठला असतो? हे 2-3 दिवस चालतात. 5 मंत्री विमानतळावर जातात, दुसऱ्या दिवशी बिचाराचा मोरा विस्तारा मुंडा आला. कोणती ट्रीटमेंट आहे? काय कन्सिस्टन्सी आहे? आता इथं बिचारे संविधान समाजात तर तुम्ही आधार मंडळाला केला, बंदी आहे म्हणे. तुम्हाला जेलमध्ये पाठवलं, तिहारला पाठवलं, तर तिहार पासून देखील तुमची मिरवणूक 144 नाही. कोणी एखादा कार्यकर्ता होतो अरविंद केजरीवालासारखा सांगतो, स्टेजवर सांगतो संध्याकाळी शाम को 6 बजे इंडिया गेट पे मिलेंगे. आप करा कोई कानून नहीं, कोई 144 नहीं, कोई परमिशन नहीं. एका नामवंत स्कॉलरने असं विधानाचं उदाहरण केलं, मांडणी केली की म्हणे त्या दिवशीची रात्र इंडिया गेटची रात्र आपण इंडियामध्ये आहोत, दिल्लीमध्ये आहोत की ट्रिपोलीमध्ये आहोत असं वाटत होतं. भारतावरती प्रेम करता ना, हे प्रेम आहे. देशावरती प्रेम करता तर दिल्ली किंवा इंडियाचं ट्रिपोली बनवणारे लोक कसे म्हणू शकतात की वी लव्ह इंडिया, वंदे मातरम, भारत माता की जय. माझं भारत माताचा नकाशा लावला म्हणून कुणी भारत मातेचा होतो असं कोणी समजायची गरज नाही. कदाचित लक्षात आले म्हणून फोटो बदलला.
म्हणे भ्रष्टाचार निर्माण नष्ट निर्मूलन करण्यासाठी कायदा, आणि त्या सगळ्या 12-13 दिवसामध्ये काय एकच रिटॉरिक काय, पार्लमेंट सक्षम नाही. दिस इज लॉ कम्स हिअर. Parliamentarians are incapable. अधूनमधून कॉन्स्टिट्यूशन also needs to be reviewed. '89ला रिव्ह्यू कमिशन व्यंकटाचलयात आलं एनडीएच्या कालखंडामध्ये, आणि त्यावेळेचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारींनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं. जुन्या मोठमोठ्या वाड्यांची आपणाला रिपेअरिंग करावीच लागते, आणि त्यावेळेला त्यांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन नुकतंच झालं होतं ब्रिज कॅन्टीमध्ये, आणि मी त्यावेळेला म्हणालो तुमच्या गुडघ्यांचं ऑपरेशन किती वेळा झालं, आपण किती वेळा रिपेअरिंग करून चालवायचं. आणि याच्याही पलीकडे जाऊन आई वडील सुद्धा त्यांचेही रिपेअरिंग म्हणे रिपेअरिंग झालं पाहिजे. आताही तोच target constitution, parliamentary democracy, existing system, political system. (1989) मध्ये अमेरिकामध्ये प्रेसिडेंटशिपच्या इलेक्शन्स होते. बिल क्लिंटन त्यावेळेचे प्रेसिडेंटशिपचे कॅन्डिडेट होते, आणि त्याला अमेरिकेसमोर अनेक प्रश्न होते. त्या अनेक प्रश्नांचं उत्तर ते कुठे शोधायचं, तर आपली आर्थिक पद्धती खराब आहे म्हणून हे सगळे प्रश्न आहेत. आणि एक फेमस फ्रेज कॉइन केली गेली होती, इट इज द स्टुपिड इकॉनॉमिक्स ऑफ US. दॅट्स इज द प्रायमरी रिस्पॉन्सिबल. स्टुपिड इकॉनॉमिक्स म्हणजे कोणताही प्रश्न असला, हो इट इज बिकॉज ऑफ द स्टुपिड इकॉनॉमिक्स. नेमकं यावेळेला त्यांनी तोच धागा पकडून राज्यघटना, डेमोक्रेसी, पार्लमेंट, जो काही कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स आहे त्याच्या बाबतीत, इट इज अ स्टुपिड पॉलिटिक्स, नॉट द इकॉनॉमी. इफ अमेरिका has witnessed the phenomenon of the stupid economics, India is witnessing the phenomenon of stupid politics. हा दुसरा मार्ग. प्रचलित पॉलिटिकल सिस्टम वरचा विश्वास उडवून टाकला, and that is the biggest danger for all. हा काय दलित आदिवासीचा प्रश्न नाही, हा सर्व समाज लोकांचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे आता म्हणत असतील की आम्ही एवढे लोक जमलो. अहिंसा मार्गावर आंदोलन झालं, 2 मेले. एक सुभाष यादव बिहारचा आणि एक लेडी सांगलीची कंधारे. मेलेच ना, कुणामुळे मेले, आंदोलनामुळेच मेले ना. मग आंदोलनामुळे 2 मेले. तुम्ही म्हणाला आमचं आंदोलन अहिंसात्मक मार्गाने आहे. गांधीजीच्या काळात चौरी चौरा हत्याकांडाला सत्याग्रह केला, पुन्हा त्याच्यामध्ये दहापो झाली, हत्या झाल्या. गांधी म्हणाले असं आंदोलन चालवणं बरं नाही, त्यांनी मागे घेतलं. आताही 2 हत्या झाल्या. आणि मग याने एकदाचा या देशातील जनतेचा पॉलिटिकल सिस्टम, कॉन्स्टिट्युशनल सिस्टम त्याच्यावरचा विश्वास कसा उडेल अशी अत्यंत शिस्तबद्ध मांडणी केली. दिस इज नॉट द क्वेश्चन ऑफ ओनली जनलोकपाल, दिस इज मच 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 बियॉन्ड दॅट. हे माझं मत नाही, एकट्याचं मत नाही. आपलेही म्हणत असेल तर ते आपलेही एकट्याचं मत नाही. अरुणाराय काय म्हणतात, अरुणाराय काय म्हणतात, जनलोकपाल बिलाविषयी अरुणाराय असं स्पष्टपणे म्हणते की या देशामध्ये माओइस्ट and this Janalok party, there is no difference between them.
Both object is the same, to dethrone the government, dethrone the state. Dethrone the state. Widening away of the state is a Marxist phenomena. जो आपल्या देशात कधी आला नाही आणि कुठल्याच देशात आला नाही, अशी मंडळी आता मागे राहील. वायडर अवे ऑफ अ स्टेट आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकलो. ते कोणत्याही देशात घडलं नाही. डिथ्रोनिंग द स्टेट. आणि जेव्हा अरोनारायण सारखी जी जनलोकपाल बिलाशी असहमत आहे, माझी संधी अधिकारी आहे, तर there is no difference, only means methods are different. जर यांच्या मेथड्स डिफरंट आहेत तर दोघांचंही टार्गेट म्हणे डिथ्रोनिंग द स्टेट. मग डिथ्रोनिंग द स्टेट असेल तर कोणती व्यवस्था आहे, संपूर्ण क्रांती कोणती आहे? जे संपूर्ण क्रांती म्हणतात ना, त्यांनी जयप्रकाशजीचे काय हाल झाले ते डोळ्यासमोर आणले पाहिजे. ही क्राईड लिटरली. जयप्रकाश नारायण utterly cried when the whole phenomenon of the Janata government came down in the bricks and bricks, the stones and stones. He literally डोळ्यातून अश्रू आले त्या माणसाच्या मनामध्ये. म्हणे सगळं फसलं, उद्ध्वस्त झालं. किती वर्ष लागली हो? 2-2.5 वर्ष जेपीच्या आंदोलनाला. किती वेळ टिकलं? 80ला निवडणुका झाल्या, काय झालं तुम्हाला ठाऊक काय? जेपी ढसा रडले. जयप्रकाश नारायणजी ढसा रडले. म्हणे आम्ही संपूर्ण क्रांती, आणि संपूर्ण क्रांतीची मांडणी तर करा. मांडणी होत नाही. जयप्रकाश नारायणची क्रांती त्याच वेळेला गायब झाली. क्रांती हा शब्द आपल्याला फार गुळगुळीत, अत्यंत वापरून एवढा हे झालाय की त्याची ताकद संपलेली आहे. म्हणजे एखाद्या पोरीचं नाव क्रांती असावं, तिच्यासारखी शामळ पोरगी दुनियेत नसावी. मिसफिट, अनफिट. जेपीच्या आंदोलनाला, आजच्याही आंदोलनामध्ये जी मंडळी जेपी सोबत होती ती आजही, जी मंडळी जेपी सोबत होती तीही मंडळी, पण जेपी सोबत असणारे सगळे वेल ऑर्गनाइज होते. सगळ्या स्टुडंट युनियन वेल ऑर्गनाइज होत्या, सगळ्या युथ ऑर्गनायझेशन वेल ऑर्गनाइज होत्या. त्यांची ऑर्गनायझेशनल ग्रुप होती. कुणाचं नाव एबीव्हीपी होतं, कुणाचं नाव डीवायएफआय होतं. आता तसं काही नव्हतं. तसं काही नव्हतं ना. जी मंडळी बिचारी जेपीच्या मागे उभं होती, ही मंडळी व्हीपी सिंगाच्या मागे 89ला आली. ती मंडळी कॉन्स्टिट्युशनल रिव्ह्यूच्या वेळेला 96ला आली, 2000ला आली. आणि दिस इज द 4th अटेम्प्ट. हा 4th अटेम्प्ट. या मंडळीचं मला नेहमी राहून कधी या मंडळीविषयी फार मला दया आहे. दया, या मंडळीची दया मला अशासाठी येते की ही मंडळी फ्रंटचे ऍक्टर कधीच आयुष्यात होत नाही. ते नेहमी बॅकस्टेज सपोर्टिंग ऍक्टर क्लासमध्ये असतात. ज्याला आपण गावठी भाषेत, ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं तर समाजामधले तुंतुणे आणि ते मागे सुरते लोक असतात. तसे हे सुरते लोक आहेत या भारतामध्ये. सुरते लोक तुम्हाला समजतात ना? काही लोकांना सुरते लोक समजत नसेल प्रकार. हे सुरते असतात ना, तसे हे सुरते लोक हे कधीच पुढे येत नाहीत. कधीही बिचारे गुडघ्याला बाशिक बांधून अनेक वर्ष तयार आहेत, त्यांना पुढे यायचा मौकाच मिळत नाही. आणि हे नेहमी प्रत्येक गोष्टीची वाट पाहतात. आणि जेपीच्या आंदोलनात तोच प्रकार केला. 89ला 2 वरून 84 वर गेले. 2 वरून 84 वर गेले. 2 लोकसभावरून
84-87 जागावरती गेले. 2009 मध्ये 147 वरून 115 वर आले. 147 to 115. हा ग्राफ आहे स्वतःची. अलायन्स पार्टनर सोडून द्या. काय करायचं? किती दिवस वेटिंग इन समजलं ना तुम्हाला? किती वर्ष वेटिंग इन? आणि त्या विंगेमध्ये थांबलेल्या कलाकारांना सुद्धा एवढा राग येईल की त्याला नाटक सोडून गेलेलं बरं. प्रतीक्षा करण्याची संयमाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्याची देखील दाद दिली पाहिजे आणि ती संयम वृत्ती आपल्यामध्ये देखील आली पाहिजे. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. शिकण्यासारखी. 89 ला आले बीपीच्या बरोबर. आता 147 to 115 आले. 2009-2014. काय करायचं? कोणता प्रयोग करायचा? सगळे प्रयोग करून थकायला आलो. काँग्रेसचं सरकार या देशामध्ये आणि काँग्रेसचं अपयश यश आहे असं मी मुळीच समजत नाही. हे दुसऱ्या लोकांचं अपयश आहे म्हणून हे त्यांचं यश आहे. गुजरात मध्ये मोदी राज करता है. ये मोदी की कामयाबी नहीं है. ये मोदी के खिलाफ चलने वाले दूसरे पार्टियों की नाकामयाबी है. इसलिए मोदी की वो कामयाबी है. फक्त. आणि जेव्हा आता हे 2014 जेव्हा येते आणि नुसतं 2014 येत नाही तर 2 महिन्यापूर्वी इंडिया टुडेचा लेख पहा, अंक पहा. 4-5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका येतात. उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड. आणि त्याचे सर्वे आले. त्या सर्वे रिपोर्ट मध्ये कधी नव्हता एवढा आत्मविश्वास दाखवलेला. पुनश्च विल कम बॅक. काँग्रेस पक्षाला किती राज्य आहेत? 12 राज्य असतील. 27 राज्य आहेत. 27 मधली 12 गेली. राहिलेली आमची आहेत. त्याच्यामध्ये 4 वाढली तर 2014चं गणित फार सोपं पद्धतीने जमून जाईल. असं स्वप्नरंजन असणाऱ्या मंडळीचा समूह. आणि अशा स्वप्नरंजनात असणारी मंडळी मग आता ह्या 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका 2014 म्हणजे 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ही रिहर्सल 2014ला फायनल अशा पद्धतीत आहे. आणि अशा वेळेला अशी मंडळी आवश्यक आहेत. अण्णा, बाबा, श्रीहरी, श्री अशी माणसं सोबत ठेवणं गरजेचं आहे. आणि या माणसाच्या माध्यमातून जर आपल्याला पुन्हा जनमताचा रेटा पुढे नेत असाल 27 फेब्रुवारी 2011 त्याला आंदोलन नव्हतं. रामलीला मैदानावरती मीटिंग झाली. पब्लिक मीटिंग. गोविंदाचार्य, राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी, श्री अरविंद केजरीवाल वगैरे, शांती भूषण, हे सगळे मंडळ. 27 फेब्रुवारी. अण्णाचं पहिलं उपोषण जंतर मंतरचं 5 एप्रिलचं आहे. 5 ते 9 हा तो टप्पा. 27 फेब्रुवारीला रामलीलामध्ये ग्राउंडमध्ये ही मीटिंग आहे. गोविंदाचार्य ज्यांचं आयुष्याविषयी सांगण्याची गरज नाही, त्यांच्याविषयी पुनश्च बोलण्याची गरज नाही. आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी ठरवतात स्पष्टपणे की देशातला भ्रष्टाचार हा संपूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे. आणि याच्यासाठी जन आंदोलन, जनलोकपालसाठी जन आंदोलन. भ्रष्टाचार संपत आला पाहिजे. मी मगाशी म्हटलं जेपीची भ्रष्टाचाराची कन्सेप्ट वेगळी, तुमची कन्सेप्ट कोणती. आणि मला या देशाच्या सामान्य माणसाला राशन कार्ड काढायला, ड्रायव्हिंगचं लायसन्स काढायला, छोट्या मोठ्या गोष्टी काढायला चुरीमुरीची लाच द्यावी लागते. देशात प्रचंड भ्रष्टाचार आहे. इंटरनॅशनल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जे जगातल्या भ्रष्टाचाराच्या देशांची मूल्यांकन करून नंबरवारी ठरवते
त्यामध्ये जगामध्ये आपला 86 हा क्रमांक आहे. कोणी म्हणतं फार चांगली सुधारणा झाली, गेल्या वेळेला 87 होता, आता 86, आपण एका अंकाने वरती आलो. काही लोकांना त्याची घोषण वाटतं. जसे आपले फायनान्स मिनिस्टर म्हणतात इन्फ्लेशन रेट यस्टरडे वॉज 8.5, टुडे इट इज 8.4. किती मोठी आपली आर्थिक सुधारणा आहे. आणि आर्थिक सुधारणाच्या बाबतीत देखील अनेक वेळा आपली माणसं म्हणतात की आमच्या देशामध्ये सरकारने एवढं चांगलं काम केलं, एवढं चांगलं काम केलं म्हणून आमची आर्थिक सुधारणा झाली. तज्ञ असं म्हणतात, इन इंडिया इकॉनॉमी ग्रोथ वेन गव्हर्नमेंट स्लीप्स. इकॉनॉमी ग्रोथ वेन गव्हर्नमेंट स्लीप. त्याच्याशिवाय म्हणे इथली इकॉनॉमी वाढत नाही. आणि मग याचं जर चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर इकॉनॉमी कशी वाढते, तर मग 1990 मधलं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे. 1990 मध्ये रुपर्ट मुर्डॉक हे इंडियामध्ये आले. सॅटेलाइट आणि टेलिव्हिजन टेलिकम्युनिकेशनचा बिझनेस एस्टॅब्लिश करायचा होता. दिल्लीला उतरल्यानंतर म्हणे भेटायचं कुणाला तर प्राईम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर, सगळ्यांना भेटून झालं. बॉम्बेला आले, भेटले धीरूभाई अंबानीला. धीरूभाईने विचारलं किसको मिले. मुर्डॉक ने कहा प्राइम मिनिस्टर को मिला, फाइनेंस मिनिस्टर को मिला. धीरूभाई ने सांगितलं कुछ नहीं होगा. इंडिया में अगर कुछ करना है तो सही लोगों से कम मिलना, गलत लोगों से ज्यादा मिलना. आता धीरूभाई अंबानीला जर हे कळतं आणि या वाक्यात बाकीचं सांगण्याची गरज नाही, काय ताकद आहे. आणि म्हणून हे सगळे मंडळी इकॉनॉमी ग्रोथ. करप्शनच्या मुद्द्यावरती सगळे. पण आपल्या महाराष्ट्र विधानसभेसमोर अंधश्रद्धा निर्मूलन बिल आहे. दाभोळकर मंडळी, या सगळ्या मंडळीने खूप मोठं काम केलंय, निर्विवाद आहे. त्याच्यावरती मी विद्यापीठात असताना एक मोठी कॉन्व्होकेशन हॉलमध्ये आपण डिबेट घेतलं होतं. त्याला सर्व पक्षाची लोक बोलवली होती. अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे याच्याबद्दल कुणाचं दुमत आहे. पण अंधश्रद्धा कुठून जन्माला येते त्याचं काय, त्याला हात नाही लावा. Superstition is a byproduct of my rituals, my customary practices, which are originated from my caste, my religion. त्याला हात नाही लावायचा, उसको हात नाही लगा. अरे खत्म कैसा करने का, कारण बना. करप्शनचं हे ही सगळी मंडळी कोणत्या विश्वात आहेत, जाणून बुजून विश्वात आहे. 90 नंतर आलेलं उदारीकरणानंतर झालेला अनिर्बंध मार्केट, बाजारपेठ, सगळं निर्बंध, अनिर्बंध, सगळं फ्री मार्केट इकॉनॉमी तुमचे प्रायव्हेट प्लेयर फ्री, सगळी फ्री व्यवस्था. त्या फ्री व्यवस्थेमध्ये कुठलं रेग्युलेटरी मेकॅनिझम नसेल, तुम्ही करप्शनला म्हणाला आम्ही थांबू, कसं शक्य आहे. याचा अर्थ हा म्हणत नाही की रेग्युलेटरी म्हणजे नियंत्रणकारी व्यवस्था असल्यानंतर करप्शन थांबतं असं कोणी समजायची गरज नाही. तसं असतं याच्यापूर्वीचे करप्शन घोटाळे झाले नसते, आणि नुसते घोटाळेच नाही. तर इव्हन नेहरू देखील पंतप्रधान असताना नेहरूच्या स्वतःच्या पंतप्रधानाच्या व्यक्तीवरती किती खर्च व्हायचा असा एक प्रश्न 1962 साली उत्तर प्रदेशातल्या एका खासदारानं राज्यसभेत विचारला. त्याची सगळी प्रोसिडिंग इथं माझ्याजवळ आहे. त्या खासदाराने प्रश्न विचारला, त्याला राईट टू इन्फॉर्मेशन नाही आहे, पण खासदार ते संसदेमध्ये विचारू शकतात. त्याने विचारला, उत्तर आलं 25,000 पर डे. किती 25,000 पर डे इन 1962. आज त्या खासदारानं मग जगातल्या पंतप्रधानावरती पर डेला किती खर्च होतो याचं विवरण दिलं, आणि त्याच्यामध्ये US प्रेसिडेंट देखील समाविष्ट केला. US प्रेसिडेंटवरती पर डे त्यावेळेला 7,000 रुपये खर्च होत होता. कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये देखील 10,000च्या खाली कमी होत होता. तेव्हा दरिद्र नारायण असलेल्या भारताच्या पंतप्रधानावरती 25,000 हा डेली खर्च होता.
25,000 पर डे खर्च होता. सोशलिस्ट लोकांचं अधिवेशन झालं दिल्लीला त्याच दरम्यान, आणि राजनारायणांनी मग सगळी मांडणी केली त्याच्यामध्ये. तुम्हाला माहित आहे लोही आणि राजनारायण ही जुनी मंडळी त्या पद्धतीतली. आणि त्यांनी सरळ विचारलं कि भारत इतना गरीब देश है, भारत की इतनी आर्थिक ताकत नहीं है, पीएम के ऊपर 25,000 पर डे एक्सपेंडिचर कैसा, कौन टॉलरेट करेगा? कोणी टॉलरेट करणार नाही. आणि नुसतं टॉलरेट करणार नाही याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी देखील झाली होती. आणि मग त्यांचं वारंवार असणारी 2 भाषणं त्याची फार महत्वाची आहेत. एक 1951 साली पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट, ज्याची ड्राफ्टिंग आंबेडकरांचं आहे, आणि 1951च्या पहिल्या सार्वत्रिक लोकसभेच्या दरम्यान त्यांनी दिलेलं भाषण. आणि त्या दिलेल्या भाषणामध्ये 51च्या भाषणामध्ये त्यांनी 2-3 मुद्दे मांडले. भारतातील लोक खूप गरीब आहेत, भारताकडे एवढी धनसंपदा नाही की सगळ्या लोकांना मूलभूत गरजा देऊ शकतात, सरकार नाही देऊ शकत. सरकार ते अपयश मी समजू शकतो, पण सरकार या देशातल्या लोकांना शुद्ध प्रशासन का देत नाही, शुद्ध सरकार का देत नाही? शुद्ध सरकार आणि शुद्ध प्रशासन, निर्मळ सरकार आणि निर्मळ प्रशासन देण्यामध्ये सरकारला काय अडचण आहे? व्हॉट इज द प्रॉब्लेम बिफोर द गव्हर्नमेंट? आणि मग आंबेडकर असं म्हणतात, सरकार की नीयत ठीक नाही, नीयत ठीक नाही. अब जिसके नियत में खोट है, तेही भाषण माझ्या समोर आहे. ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स, सगळे मुद्दे त्याच्यात आहेत. केजरीवालला बिचारायला हे काय समजणार, अण्णाला हे काय समजणार? गुड गव्हर्नन्स, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. पीपल्स रिप्रेझेंटेशन कायदा बनवताना फार महत्वाचं आहे, आपल्या लोकांना समजायला हवं. आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं, जो सरकारी कंत्राटदार आहे त्याला काँग्रेस पक्षानं किंवा कोणत्याही पक्षानं निवडणुकीमध्ये तिकीट देता कामा नये. काय? जो सरकारी कंत्राटदार आहे तो शासन प्रशासनामध्ये असता कामा नये. सगळ्या काँग्रेसमधल्याने आंबेडकरांचा निषेध केला. नेहरूकडे तक्रार केली, म्हणाले हा काँग्रेस विरोधी माणसाच्या हातात तुम्ही हे बिल बनवायचं काम दिलंय, हा आमचा सगळ्यांचा सत्यानाश करतोय. अहो म्हणे आम्ही निवडणुका लढू शकणार नाही. आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात सांगितले, शेवटी काँग्रेसच्या विरोधाला मला पार नाही करता आलं. आय वॉन्टेड टू मेक द प्रोव्हिजन इन द पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट. तेही भाषण इथं आहे, मला नाही करता आलं. आणि त्यावेळेला R.K. लक्ष्मणनी कार्टून काढलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये. R.K. लक्ष्मणनी कार्टून काढलं त्या कालखंडामध्ये, आणि त्या कार्टून मध्ये आंबेडकर लॉ मिनिस्टर म्हणून असे बसले. सगळे काँग्रेसवाले त्यांच्यासमोर मोर्चा घेऊन आले आणि म्हणे तुमच्या पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट वा आमच्या सगळ्या काँग्रेस पार्टीचा सत्यानाश होईल, म्हणून आंबेडकर तुमचं बिल तुम्ही मागे घ्या. ही मागणी करतात, ही मागणी करतायत. हा एक तरफचा भ्रष्टाचार आहे, तर दुसऱ्या बाजूला जी आजकालची बिचारी त्या रामलीला किंवा आणखी कुठल्या मैदानातील मंडळी त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कक्षेत येत नाही, तो म्हणजे सामाजिक भ्रष्टाचार. भ्रष्टाचार काय फक्त आर्थिक स्वरूपाच नाही. 1937 मध्ये पहिल्या प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या, आणि प्रांतीय विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये डॉक्टर खरे, जन्माने ब्राह्मण, डॉक्टर खरेंचं पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. डॉक्टर खरेंच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा एक दलित समाजातला माणूस मंत्री झाला, क्वालिफाईड, वेल क्वालिफाईड, डॉक्टर अग्निभोज. डॉक्टर अग्निभोज मंत्री झाला. डॉक्टर खऱ्याने मंत्री त्याला केलं. खऱ्यांचं मोठेपण आहे.
He was the first minister after 1935 Act. गांधींनी पत्र लिहिलं डॉक्टर खऱ्यांना, डिसॉल्व युअर मिनिस्ट्री, तुमच्या मंत्रिमंडळ बरखास्त करा. डॉक्टर खरे म्हणाले, वाई काय कारण, काय काय कारण? आणि गांधींनी उत्तर दिलं, अस्पृश्यांच्या मनामध्ये एवढ्या मोठ्या राजकीय आशा आकांक्षा निर्माण करणं आपल्या हिताचं नाही. डॉक्टर खरे वॉज मेड टू डिसॉल्व हिज मिनिस्ट्री. डॉक्टर खरेंचं मंत्रिमंडळ बरखास्त केलं गेलं एका अग्निभोजाच्या समावेशामुळे. डॉक्टर खरे प्रामाणिक होते. डॉक्टर खऱ्यांनी हे सगळं वृत्तांत लिहून आंबेडकरांना कळवलं. आणि व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल या पुस्तकाचा सगळा पत्र व्यवहार आहे, डॉक्टर खऱ्यांचा पत्र व्यवहार आहे. हा भ्रष्टाचार नाही का? हा भ्रष्टाचार नाही. सामाजिक मूल्यांची जपणूक न करण्याची ताकद असणं किंवा त्याला समर्थपणानं जे काही प्रभावीपणे इम्प्लिमेंट करण्याची ताकद नसणं, त्याच्यासाठी व्यवस्था वापरून येणं हा देखील भ्रष्टाचार. आणि या सामाजिक भ्रष्टाचाराच्या स्वरूपात यांचा जनलोकपाल काय करेल? गव्हर्नमेंटचा लोकपाल काय करेल? याची तरतूद नाही, प्रोव्हिजन नाही. या सगळ्या मंडळांनी जसं मगाशी म्हणालो एक सूत्र आहे, टार्गेट द सिस्टम, टार्गेट द स्टेट, टार्गेट द कॉन्स्टिट्यूशन, टार्गेट द कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्यूशनलिझम. टार्गेट इज द वन. 13व्या दिवशी उपोषण, पुन्हा एकदा छानपैकी चाल. एक दलित मुलगी पकडली, एक मुस्लिम मुलगी पकडली, आणून ठेवलं. आचार असेच वापरले जातात, असेच वापरले जातात. तेही 12 दिवसामध्ये प्रचंड हल्ला झाला. काही लोकांनी विषय काढले, अनेक लोकांनी मागण्या मान्य केल्या, आणि एक पुन्हा डिसेंटिंग व्हॉइसेस, डिसेंटिंग वोट ही पुन्हा निर्माण झाली. त्याचा तो प्रतिकार. मग भाषा बदलली अरविंदची. आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही देखील आदर करतो. 12 दिवसात कुठे विसरले होते? 12 दिवसाच्या पूर्वी कुठे विसरले होते? काही लोकांना अजूनही वाटतं की आंबेडकरांचं नाव नुसतं घेतलं की आमच्या मागे सगळे येतीलच, अशी अनेक लोकांची समजूत आहे. अनेक लोकांची समजूत. आणि म्हणून आपल्याही मंडळींनी काही कार्यकर्त्यांनी आणि एक लक्षात ठेवायला हवं, थोडा मनाचा कठोरपणा दाखवायला हवा. संविधानावर होणारा प्रत्येक हल्ला लगेच आपला मानता कामा नये. तो हल्ला काँग्रेसवाल्यावरती आहे हे देखील दाखवता आलं पाहिजे, जेणेकरून काँग्रेसवाल्यांनी देखील पुढे यावर त्या हल्ल्याचा प्रतिकार करावा. नाहीतर मग हम लढे हो बैठे. इमोशनल वीकनेस असता कामा. या इमोशनल वीकनेसला तेवढी प्रभावीपणे आपण त्याचं रूपांतर जर केलं तर ही सगळी मंडळी त्याच वीकनेसचं एक्सप्लॉयटेशन करतायत. आणि त्याचंच प्रतीक, एक मुलगी आणली, दुसरी मुलगी आणली, म्हणे घ्या. केजरीवालला वाटतं एवढं सोपं आहे. अण्णाच्या भाषणाचा त्या दिवशी सूर बदलला. आदल्या दिवशी शरद यादवानी पार्लमेंटमध्ये अंतर मोजलं. म्हणे तिथून ते काय तुमचं ते नगर राळेगण सिद्धी ते पुणे म्हणे किती लांब आहे. फुले याद नाही आता, आंबेडकर याद नाही आता. शरद जोशी हल्ला ठरवला, शरद यादवनी. दुसऱ्या दिवशी भाषा बदलली. फार लहान आहे बघा, उपेक्षित अंग आहे. मीडिया याची चर्चा करणार नाही, पण त्या दिवसाचा डिस्कोर्स का बदलला, त्या दिवसाची ओरेटरी का बदलली. आणि ओरेटरी बदलणारी मंडळी शेवटी आता म्हणे की आता मध्ये फार मोठा विजय संपादन केला. काय विजय संपादन केला? अभिषेक मनु सिंघवी म्हणे शेवटी माझ्याकडे यावं लागेल, तुम्हाला कुठे जायचं आहे? कुठे जायचं? कुठेही जात आहेच नाही. शेवटी आज 5 वाजता का 2 वाजता ते 2-3 गेलेत ना. आणि मग यांच्या कायदेशीर चर्चा. म्हणे स्टँडिंग कमिटीला मर्यादा असतात. स्टँडिंग कमिटी मूलभूत बिलाचं स्वरूप बदलू शकत नाही. मग मनु सिंघवी कसे म्हणतात, चमत्काराची अपेक्षा करा.
स्टँडिंग कमिटी तर विलासचं स्वरूप बदलू शकत नाही. 50-55 कमिटी असतात, त्यातली एक स्टँडिंग कमिटी, प्रत्येक मिनिस्ट्रीची एक स्टँडिंग कमिटी, त्यातली आताची सध्या वादात आहे ती स्टँडिंग कमिटी. लेजिस्लेटिव्ह प्रोसेस बायपास करा म्हणा. आता कायदे मंडळाची प्रक्रिया बायपास करा. अरे मग कोणत्या प्रक्रियेने? आम्ही सांगतो ती प्रक्रिया. दिस इज द क्रक्स. तुमच्या कायद्यामध्ये, तुमच्या संविधानामध्ये जी काही प्रक्रिया असेल त्याच्याविषयी फार बोलू नका. 3-4 दिवसामध्ये कायदा मांडला पाहिजे, पास झाला पाहिजे. लेजिस्लेटिव्ह प्रोसेस, स्टँडिंग कमिटी प्रोसेस, ते ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी असो, कुठलीही असो, म्हणे नाही स्टँडिंग कमिटीकडे नाही. आता शेवटी गेले संसदेला असा ठराव करावा. शेवटी काय झालं? काय झालं? जे मी मगाशी म्हणालो की जेपीच्या मागे तुंतून ढोलकी वाजवणारी मंडळी शेवटपर्यंत जनलोकपाल की लोकपाल याच्याविषयी स्पष्टपणे बोलत नव्हते. शेवटचे 2 दिवस राहिले असताना बोलायला लागले की आम्ही या बाजूचे आहोत, आम्ही त्या बाजूचे आहोत. विरोधी पक्ष नेत्यांना क्लिअर करावं लागलं की आमचा 3 मुद्दे आहेत, त्याच्यावरती ही आमची भूमिका आहे. त्याच्या अगोदर यशवंत सिन्हा काय म्हणाले, शत्रुघ्न सिन्हा काय म्हणाले, काय म्हणाले? त्यापर्यंत त्याच्या भूमिका न घेणारी मंडळी अत्यंत संधी साधूपणे, अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसा आपल्याला अगदी डाव टाकता येईल तेवढा विचार करू, तेवढ्या पुरती. आणि म्हणे आता आम्ही सगळे क्लिअर आहोत, आमच्या भूमिका आहे. काँग्रेस पक्ष म्हणे आम्ही सोबत आहोत, सगळ्यांनी मानले. आता मग या लेजिस्लेटिव्ह प्रक्रियेमध्ये हे आल्यानंतर आता त्याचा केव्हा कायदा होईल? मनू सिंघवी म्हणे स्टँडिंग कमिटी हॅज नो टाइम लिमिट. करा दुसऱ्या उपोषणाची तयारी. पुन्हा आपले तिवारी आहेतच मग मनीष, पुन्हा माफीनामा. नो, देयर इज नो टाइम लिमिट फॉर द स्टँडिंग कमिटी. स्टँडिंग कमिटी ते काही बंधनकारक नाही. किती वेळा द्यावा? स्टँडिंग कमिटीला कोणता अहवाल द्यावा? बंधनकारक नाही. स्टँडिंग कमिटीने दिलेला अहवाल पार्लमेंटनं मारावा, बंधनकारक नाही. आज ही लढाई, आज ही जीत. सस्पेंडेड उपोषण. पुन्हा दुसरं उपोषण करील. 2014 पर्यंत ही अशी नाटकं चालतील. 2014 पर्यंत, 2014 पर्यंत हे चालवलं नाही. आणि ते जनलोकपाल माध्यमातूनच नाही तर जनलोकपाल संपला तर म्हणे इलेक्ट्रॉनिक रिफॉर्म आहे, राईट टू रिकॉल, राईट टू रिजेक्ट. ही म्हणजे दुसरी हत्यार. उद्या तुम्ही म्हणाल एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये आलं होतं. उद्या तुम्ही म्हणाल 3 पार्टी सिस्टम, 2 पार्टी सिस्टम. आणि हे सगळं सर्कल आहे. राईट टू रिकॉल, राईट टू रिजेक्ट. मी अगदी काल कोणाशी तरी बोलताना अत्यंत साधेपणानं सांगितलं, म्हणे वाद मूळचा साधा मूळ वाद कोणता आहे तर तू 50 वर्ष एका ठिकाणी बसतात तेव्हा काही बंधन नव्हतं. मी आता बसायला आलो तर तू हजारो बंधने घालायला लागला. हा मूळ वाद आहे. अत्यंत साधा आहे. म्हणजे 50 वर्षात तू अमर्यादपणे हवं ते केलं. मी आता नुकता येऊन बसायला लागलो, तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, तुला हे बंधन आहे. दॅट्स द क्रक्स. माझा मेल माणूस कॉम्पिटंट नव्हता, तो कॉम्पिटंट झाला तर तू बॅटल फील्ड बदलायला चालला. मेल डॉमिनेटेड पॉलिटिक्स टू फिमेल डॉमिनेटेड पॉलिटिक्स तू शिफ्ट व्हायला लागलास. दॅट्स द क्रक्स. विमेन एम्पॉवरमेंट हा 21st सेंचुरीचा अजेंडा आहे, हे कोणी नाकारत नाही.
पण 21st सेंचुरी, 20th सेंचुरी, 20th गेलीच ना, 21st आत्ताच आहे. मेल डॉमिनेटेड पॉलिटिक्स मध्ये यू कॅनॉट डिफीट मी. यू आर शिफ्टिंग द बॅटल फील्ड. दॅट्स द क्रक्स. पुरुष प्रधान राजकारणामध्ये मी तुझ्या संख्येला आळा घालू शकतो. घासला. बिहार काय सांगतो, यूपी काय सांगतं, आणि बेंगॉली काय सांगतात. आता बेंगॉलची मी डिटेल आकडेवारी देऊ शकतो मिनिस्टरसह, जे शिवानंद तिवारीने गेल्या वेळेला पार्लमेंटमध्ये दिली. अत्यंत अत्यंत चांगलं उदाहरण शिवानंद तिवारीने त्यावेळेला दिलं. जेडीयूच्या शिवानंद तिवारी. देशामधले कोणते मंत्री वाढतात आणि कोणते कमी होतात. यूपी बिहार जी प्रचंड मोठी ताकदीची राज्य आहे, ती राज्य असताना या देशातील मंडळींना जे काय असतील ते त्यांना नेहमीच अनस्टेबल वाटतं बरं का. अनस्टेबल. स्टेबल कधीच वाटत नाही. त्यांना वाटतं यूपी बिहार आमच्या हातात आल्याशिवाय स्टेबल होत नाही. बिचारे काय काय करतात. कोण रात्रीचा जातो, कोण मोटरसायकलवरनं जातो, कोण कुठे जातो, हे सगळं. आणि म्हणून 2014 पर्यंत म्हणे आता राज्यातील सगळी भ्रष्टाचाराची व्यवस्था मिटवली पाहिजे. मग त्याच्यासाठी आमचा हा लोकपाल असला पाहिजे. लोकपाल संस्कृत शब्द. LM सिंघवी आता पेपरात आलं. ॲडव्होकेट अभिषेक मनोज सिंघवीचे वडील. मुळात आपण सगळे अनेक जाणकार मंडळी आहे तिथे. लोकपाल ही कन्सेप्ट मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये स्वित्झर्लंडची आहे, त्याच्यानंतर न्यूझीलंडची आहे. स्वित्झर्लंडची 1809चा पहिला ऑम्बड्समन आहे, 1809. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट न्यूझीलंड 1919. किती वर्षाचा गॅप आहे बघा. 1809 स्वित्झर्लंड, न्यूझीलंड 1919. हा एवढा गॅप आहे. त्या दरम्यान कुठला देश नाही. तर त्याच्याही पलीकडे गेला तर फोर्थ खलिफा हे तुर्कस्तान. त्यांनी पहिल्यांदा ही ऑम्बड्समॅनची कल्पना राबवली. आणि म्हणून किंग 7th ऑफ द स्वीडन जेव्हा तो तुर्कस्तानला गेलाय तेव्हा त्याला ती ऑम्बड्समॅनची कल्पना समजते. जुना आपण फारसं जात नाही. स्वीडनमध्ये ऑम्बड्समन आला. स्वीडनमध्ये ऑम्बड्समन आहे. तिथं लोकपाल आहे. का लोकपाल आहे? आणि त्याचं साधं उत्तर मी तुम्हाला विचारू इच्छितो. स्वीडनच्या पंतप्रधानाचं तुम्ही कुठल्याही माणसाला मला एखाद्यानं नाव सांगावं. कोणी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? स्वित्झर्लंडचा. स्वित्झर्लंडच्या एकाही माणसाचं पंतप्रधानाचं नाव तुम्ही मला सांगू शकत नाही. स्विस डेमोक्रेसी. फायनान्स मिनिस्टर सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? कारण स्वित्झर्लंडमध्ये प्राईम मिनिस्टर केव्हा येतो आणि केव्हा जातो पत्ता नाही लागत. स्वित्झर्लंडमध्ये 7च लोकांचं मंत्रालय असतं, मिनिस्ट्री असते. त्यामध्ये एकटाच प्राईम मिनिस्टर इज अकाउंटेबल टू द फेडरल असेंब्ली. म्हणजे आपल्याकडे जशी पार्लमेंट आहे तिथं फेडरल असेंब्ली आहे. त्या फेडरल असेंब्लीला प्राईम मिनिस्टर इज अलोन अकाउंटेबल. बाकीचे राहिलेले 6 they are not accountable. They are not accountable. They are not elected representatives. They are the best technocrats, experts in their own field. They are the minister. They are accountable to the prime minister. Prime minister is accountable to the federal assembly, but no minister is accountable to the federal assembly. कुठलाही मंत्री तिथल्या संसदेला म्हणजे फेडरल असेंब्लीला अकाउंटेबल नाही.
डॉक्ट्रिन ऑफ कॅबिनेट रिस्पॉन्सिबिलिटी तिथं नाही, म्हणून तिथं लोकपाल. अशा प्रक्रियेमुळं तिथले मंत्री त्यांचे पावर याला रेग्युलेट करणारी व्यवस्था म्हणून ऑम्बड्समॅन, एक रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे. भारतासारख्या वेस्टमिनिस्टर डेमोक्रेसीमध्ये, म्हणजे ब्रिटिशकालीन डेमोक्रेसीमध्ये कॅबिनेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एव्हरी मिनिस्टर इज अकाउंटेबल अँड रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट. ही सगळी पार्लमेंटरी सिस्टम आहे. तरी आपल्याकडं 62-64च्या दरम्यान ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशननी 1962चा संतानम करप्शनवरचा अहवाल आला. मग त्याच्यामध्ये 57-58ला जे काही करप्शन घडले त्याच्यामध्ये टी कृष्णमाचारी सगळ्या मोठ्या लोकांना राजीनामा द्यावे लागले नेहरूच्या काळामध्ये, V.K. कृष्ण मेनन वगैरे. त्याच्यानंतर हा संतानमचा अहवाल आला. मग तुमचा 62-63चा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, आणि मग कमिशन सांगतं की आपणाला लोकपालासारखी व्यवस्था आणावी लागेल. अन्य व्यवस्था अनेक राज्यामध्ये लोकायुक्त आहे, 14 राज्यामध्ये लोकायुक्त आहे, अनेक राज्यामध्ये नाही. जनहित गॅरंटी अनेक राज्यामध्ये आहे, बिहारमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. जनहित गॅरंटी ऍक्ट, ज्याला कोण पब्लिक चार्टर यांच्या भाषेत म्हणतो. 14 राज्यामध्ये लोकायुक्त आहे. लोकायुक्तांची पॉवर काय, ज्युरिडिक्शन काय, रिकमेंडरी बॉडी आहे. दुसऱ्या देशामध्ये ही काय इन्व्हेस्टिगेटिंग बॉडी आहे का, प्रॉसिक्युटिंग बॉडी आहे का? काही राज्याचा अपवाद वगळता बहुतांश देशामध्ये ही तशीच रिकमेंडरी बॉडी आहे. पुन्हा त्याचे सगळे तुलनात्मक डिटेल आहेत माझ्याकडे. अनेक देशामध्ये ही रिकमेंडरी बॉडी आहे. आता आपल्याकडची ही कालपर्वाची शहाणी मंडळी म्हणे नाही, आम्हाला लोकपाल असा असा हवा, तो सेंट्रल लेवलला हवा, त्याच्या अखत्यारीखाली सगळे राज्य यावे, त्याच्या मर्यादा पावर सगळ्या अमर्यादित असाव्यात, प्राईम मिनिस्टरनं देखील त्याच्या खाली यावं, ज्युडिशरीने देखील यावं, आणि मग 7 तुमचे लोकपाल, त्याच्या खाली 11 लोकपाल, अशी सगळी व्यवस्था असावी. त्याच्या खाली त्यांची इंडिपेंडंट ब्युरोक्रेसी असावी. त्या ब्युरोक्रेसीमध्ये रिझर्वेशन असलं तरी चालेल, पण वरती असता कामा नये, ही अशी त्यांची मागणी. लोअर ज्युडिशरीमध्ये रिझर्वेशन असतात ना, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये, तिथे रिझर्वेशन असतं. हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट नाही, तेच इथे. नेमका तोच मुद्दा मायावतीने मांडला. त्याची काही मीडियाने काही चर्चा नाही घेतली. एक नवीन डायमेन्शन नाही काय कोणी लक्ष दिलं. हा ज्याला मुद्दा आला की म्हणे अशी अशी व्यवस्था असावी आणि मग लोकपाल हा सर्वोच्च असावा. अनेक लोकांच्या मनामध्ये साधा प्रश्न आहे, हा जर लोकपाल बेताल निघाला तर काय करायचं? हा लोकपाल जर एखादा सरफिरा माणूस निघाला तर त्याने काय करायचं? हा एखादा वेडा माणूस निघाला, तुम्ही असं समजलं का वेडा माणूस निघणार नाही म्हणून? आम्ही काय करायचं? कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझमने काय करायचं? व्यवस्थेने काय करायचं? आणि मग या ठिकाणी अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून ॲडॉल्फ हिटलरकडे बघायला. हाऊ ॲडॉल्फ हिटलर केम टू द पॉवर. Adolf Hitler came to the power through parliamentary mechanism. त्यावेळेला जर्मन हा लोकशाही प्रधान देश होता, प्री हिटलर पिरियड, आणि तिथल्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यूशनचा वापर करून हिटलर केम टू द पॉवर, डिसॉल्व द ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट, टूक द पॉवर्स ऑफ द प्राईम मिनिस्टर अँड द प्रेसिडेंट. दिस इज द मेकॅनिझम. हिटलर जेव्हा इथला पंतप्रधान म्हणून उभारला त्याला त्यानं पहिल्यांदा काय केलं तर तिथला जसा आपल्याला आता हा राष्ट्रपती आहे तसा राष्ट्राध्यक्ष त्याला बरखास्त केला. आणि राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान दोन्ही पावर त्याने स्वतःकडे घेतले.
आपल्याही भारतामध्ये आपण करूया असं समजूया. एक तार्किकसाठी, तर्कासाठी, लॉजिकसाठी. आधी आपला प्राईम मिनिस्टर इज अकाउंटेबल टू द पार्लमेंट. President, all the decisions of the government of India is taken in the name of and under the seal of the President of India. President of India is the head of all commanded forces, military forces. हे दोन्ही कंबाईन करा, क्लब करा. आणि जेव्हा तुम्ही हे दोन्ही क्लब कराल, अनकंट्रोल पॉवर्स, अनफेटर्ड पॉवर्स, टिट्युलर हेड नाही. मग अण्णाच्या डोक्याची कल्पना नसेल, बिचारांना हे सगळं पिक्चर दिसत असेल असं मी म्हणत नाही. पण जे तुलतुले वाजवणारी जी मागची मंडळी आहे त्यांचे आणि जर्मनीचे फार जुने निश्चयपासून आणि मग त्यांचं मॉडेल कुठलं, देन सुपिरियर ब्लड अँड सुपिरियर रेस, बंच ऑफ थॉट पर्यंत, बंच ऑफ थॉट पर्यंत. मी काय म्हणतो ते समजलं ना, वलवलकरांच्या. अण्णांचं हे मॉडेल नसेल आणि त्यांचं मॉडेल आहे. त्या मॉडेलचा त्यांनी वारंवार प्रयोग केला. बिचारे अयशस्वी झाले, त्यांचं दुर्भाग्य, त्यांचं दुर्दैव. इट इज देअर ओन फेट. पण हे त्यांना कळतं, हे त्यांना कळतं. त्यांचं हे मॉडेल आहे. आणि जर हे त्यांचं मॉडेल असेल तर मग पर्यायाने आपण सरळ विचारू की व्हॉट इज द फेट ऑफ टुमॉरोज इंडिया. उद्याच्या भारताचं भवितव्य काय? फॉरगेट हू इज द दलित अँड हू इज द आदिवासी. फॉरगेट. उद्याच्या भारतातील संसदीय लोकशाहीचं भवितव्य काय? उद्याच्या भारतातील राज्यघटनेचं भवितव्य काय? आणि उद्याच्या भारतातील मूलभूत लिबरल डेमोक्रेसीच्या राजकीय वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूल्यांचं काय? And this is a much bigger, larger question than Anna and Kejriwal. They are very small guys. खूप मोठा आहे पलीकडचं, खूप पलीकडचा मोठा. आणि याची जेव्हा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करू तेव्हा मी पुन्हा अरुणा रायकडे येईन. इफ माय ऑब्जेक्ट इज टू डिथ्रोन द गव्हर्नमेंट, डिथ्रोन द स्टेट, डिथ्रोन द कॉन्स्टिट्यूशन, उद्ध्वस्त करणं राज्य व्यवस्था, घटनात्मक मांडणी प्रणाली, पॉलिटिकल प्रणाली, हे सगळं उद्ध्वस्त करणं माझं जर उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने मी वाटचाल करत आहे तर उद्याचा भारत कसा असेल सांगण्याची काही गरज नाही अशा मंडळीसाठी. आणि जेव्हा ही मंडळी त्या अनुषंगाने काम करतात, काही माणसं मला म्हणाली माने सर तसं नाही हो, लहान गोष्ट आहे. उद्या बिचारी किरण बेदी दिल्लीची कमिशनर नाही झाली, डेप्युटीवर ऍडिशनल वरती समाधान मानावं लागलं. VRS. अरविंद केजरीवाल बिचारा IRS मधल्या नोकरीमधून काही IAS झाला नाही, मोठ्या पदावर गेला नाही. दुखावलेली माणसं आहेत. उद्या 7 मंडळीच्या संचालनामध्ये लोकपाल निवडणुकीमध्ये जरी त्यांना सहभाग मिळाला किंवा 11 लोकपालामध्ये एखादा लोकपाल झाला तरी त्यांच्यासाठी ते मोठा एवढं साधे गणित आहे त्यांचं. आणि असं काही मोठं एवढं नाही चित्र. उद्या किरण बेदीनी लोकपाल व्हावं की अरविंद केजरीवाल व्हावं याच्यासाठी त्यांच्यामध्ये उद्या मतभेद झाले तर आश्चर्य वाटायला नको असं त्याचं म्हणणं. असे हा एक प्रकार असू शकतो किंबहुना आहे, नाकांना काही अर्थ नाही. तर दिस इज अ व्हेरी स्मॉल पिक्चर. जे लार्जर पिक्चर मध्ये आहे ज्याची मांडणी केली की डिथ्रोन द कॉन्स्टिट्युशनल स्टेट, डिथ्रोन द कॉन्स्टिट्युशनलिझम, डिथ्रोन द पार्लमेंटरी डेमोक्रेसी. आणि मग आणायचं काय, ब्ल्यूप्रिंट काय? आणि ही ब्ल्यूप्रिंट देखील अनेक वेळा वारंवार पुढे आली. आता उद्या राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट याच्या माध्यमातून ती पुढे येते. उद्या राईट टू रिकॉल, मग म्हणे राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट
या देशामध्ये फार चांगल्या पद्धतीने राबवता जाऊ शकतो. अरविंद केजरीवाल ज्या दिवशी अक्कल पाजत होतं शेवटच्या दिवशी स्टेजवर म्हणे या देशातल्या स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट हे राबवता येऊ शकतं. काय कठीण आहे. टक्क्यावरती राईट टू रिकॉल. आपण उदाहरण घेऊ मुंबईतल्या कुठल्याही लोकसभेचं 6 लोकसभा 25%. समजा मी निवडून आलो आणि तुम्ही हरला असं गृहीत धरा. हरलेल्या माणसाला सहज 25% माणसं जमवणं शक्य आहे. आणि माणसं कशी जमवली जातात हे काही सांगायला नको. भारतामध्ये 2-3 दिवसापूर्वी बघितलं आपण माणसी कशी जमवली जातात ते सांगता कामा नये. पण ही जी माणसं जमवली जातात त्यांच्या आधारावर तुम्ही म्हणाल की राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट यावा, कठीण आहे थोडं. आणि म्हणून आता हे जनलोकपाल एक झालं. मी म्हणालो म्हातारी मिळण्याचं दुःख नाही, काळ झोकावला. नंबर 2 राईट टू रिकॉल, नंबर 2 राईट टू रिजेक्ट, नंबर 4 डबल पार्टी सिस्टम, मल्टी पार्टी सिस्टम नाही, नंबर 4 क्वालिफिकेशन, सगळं म्हणतीये. भारतीय लोकशाही सुदृढ व्हावी, राजकीय पद्धती मजबूत व्हावी याविषयी कुणाचं दुमत असण्याची गरज नाही. इंडिया नीड्स ड्रास्टिकली स्ट्रॉंग पॉलिटिकल सिस्टम, स्ट्रॉंग गव्हर्निंग सिस्टम. याच्याबद्दल कुणाला वाद असण्याची गरज नाही. पण ती देण्यापाठीमागे जर काही अंतस्थ हेतू असतील आणि त्या माध्यमातून विशिष्ट समाजघटकांना आम्ही पॉवर स्ट्रक्चर पासून दूर ठेवू, दॅट्स द प्रॉब्लेम. तोच प्रश्न आहे. शाहू महाराज नेहमी जपानचं उदाहरण द्यायचे. 39-42च्या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जपान उद्ध्वस्त झाला. जपानमध्ये देखील लेअर सिस्टम आहे. सामुराई हे जन्मजात प्रिव्हिलेज क्लासमध्ये येतात, बराको सारखे जन्मजात लोअर ऑर्डर मध्ये येतात. शाहूराजे म्हणाले त्या सामुराई लोकांनी बराकोना सोबत घेतलं, भेदाभेद नाही केला, जन्मावरती आधारित सुप्रीमसी नाही मानली. लेट अस बिल्ड युनाइटेडली द न्यू जपान त्यांनी उभा केला. सामुराई लोकांनी जन्मजात वर्चस्वाचे जे काही मूलभूत अधिकार मिळाले बायबल त्याच केला, तेव्हा जपानची निर्मिती झाली. भारतामध्ये असं समाजमन केव्हा निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थानं नव्या भारताची निर्माण होईल. शाहू महाराज हे उदाहरण द्यायचे. शाहू महाराज 1922च्या पूर्वी हे उदाहरण द्यायचे. आज आपण 2010-11 मध्ये त्या दिशेने कोणताही प्रवास होत नसेल आणि एकसंघ प्रवास होत असेल तर त्याची समीक्षा होणं गरजेचं आहे. त्याची समीक्षा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून नुसतीच समीक्षा नाही. आणि म्हणून मला वाटतं आयोजकांनी काही फॉर्म दिले की ठीक आहे आता भाषण संपलं, हे काय आपल्या आसाराम बापूचं कीर्तन नाही की चला आता कीर्तन संपलं चला घरी आणि आपलं काम संपलं, भाषण संपलं, आपलं निघून जाणार. आयोजकांनी असा मुद्दा मांडला की लेट अस बिल्ड अप द कनेक्टिव्हिटी नेटवर्क. काहीतरी पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे. आणि ते मला म्हणाले की तुम्ही ठीक आहे, तुम्ही विशिष्ट राजकीय पक्षामध्ये असला तरी आम्हाला याच्यात थोडंसं कायदेशीर मार्गदर्शन करत चालला. आय ऍक्सेप्टेड देअर ऑफर की चलो तुम लोग काम करते रहो, वट एव्हर द बॅकफोर्स इज रिक्वायर्ड वी विल प्रोव्हाइड इट. सो दॅट म्हणजे तुम्हाला नैराश्य येणार नाही की उद्या काय झालं, राईट टू रिकॉल अरे काय झालं, मग आपल्या पत्रकार कुठला तरी येईल म्हणेल याचं काय झालं, मग तो परभणीमध्ये का हरला, कुठे काय हरला याची चर्चा. आपल्याला कसं असतं मर्डर झाल्याशिवाय दिसत नाही. आपल्याला ती मोठी फार घाणेरडी सवय आहे. प्रीजज करण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये फार थोडीफार कमी असल्यामुळं आपल्याला सगळे पुरावे दिसल्याशिवाय, बॉडी सापडल्याशिवाय पुढची तयारी नाही, इथपर्यंतची व्यवस्था. आणि त्यामुळं आजची समीक्षा करताना आपण या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. शेवटी जाता जाता मी सांगू इच्छितो या जनरल स्कूलमध्ये एक कलम आहे. कलमांची विस्तृत चर्चा आपण कधी वर्कशॉप घेऊ, सेमिनार घेऊ, कार्यशाळा घेऊ तेव्हा मी त्याची चर्चा करेन. पण एक कलम आहे बघा, द ऑर्डर अवॉर्डेड गिवन बाय लोकपाल शॅल नॉट बी कॉल्ड इन क्वेश्चन बिफोर एनी कोर्ट ऑफ लॉ. कोणत्याच कोर्टासमोर त्या लोकपालाच्या ऑर्डरला चॅलेंज करायचं नाही, ही प्रोव्हिजन.
इंदिरा गांधींनी अशी 1971ला तरतूद केली होती. 368 कलमामध्ये एक पोट कलम क्रमांक त्यांनी 5 ऍड केलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की एनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास हिअरिंग अंडर 368 शॅल नॉट बी कॉल्ड इन क्वेश्चन बिफोर एनी कोर्ट ऑफ लॉ. कोणत्याही कोर्टासमोर. सुप्रीम कोर्टानं ते कट करून टाकलं. सुप्रीम कोर्टाने ते कट केलं. आता हे पुन्हा म्हणतात की लोकपालाने कोणतीही दिलेला आदेश देशातील कोणत्याही न्यायालयामध्ये त्याला आव्हान देता येणार नाही. कायदे पंडित दोघे आहेत, प्रशांत आणि शांती भूषण. शांती भूषण फार वयस्कर माणूस आहे, मोठा माणूस आहे, भारताचा माजी कायदा मंत्री आहे. प्रशांत भूषण नामांकित वकील आहे. त्यांना हे समजत नसावं का असं कसं शक्य आहे? त्यांना हे कळत नसावं का असं कसं शक्य आहे? दे मस्ट बी नोईंग फुल्ली वेल स्टिल. आणि मग इथं डाऊट येतो. डाऊट इथं येतो, तुम्हाला कळत नाही असं थोडं. तुम्ही एवढे निर्बुद्ध नाही की तुम्हाला कोर्टाची पॉवर काय असावी, ज्युडिशियल रिव्ह्यूची काय असावी, इनहेरंट पॉवर ऑफ द हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट काय असाव्या. कोर्टाच्या अंतर्गत इम्प्लाइड काही पॉवर असतात. त्या पॉवरच्या अंतर्गत कोणतीही लिगल कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम त्या कोर्टाच्या अखत्यारीखालीमध्ये येते. हे सर्वसाधारण बेसिक प्रिन्सिपल एखाद्या LLB झालेल्या विद्यार्थ्याला देखील कळेल, न झालेल्या देखील विद्यार्थ्याला कळेल. यांना कसं कळत नाही? आणि इथं शंका घ्यायला मग वाव. शंका घ्यायला वाव कुठे आहे तरी इथं. म्हणजे अशा प्रकारची अगदी बेलगाम असणारी व्यवस्था. आतापर्यंत जेव्हा जेव्हा पोल रिफॉर्मची चर्चा व्हायची तेव्हा असं म्हटलं जायचं की इंडियन डेमोक्रेसी इज अ प्रिझनर ऑफ अ पॉलिटिकल पार्टी. प्रिझनर हे कोणत्या थरात नाही? हे प्रिझनरच्या पलीकडे असेल की जर लोकपाल हा एवढा मोठा ताकदवान आणि बलवान असेल की त्याच्या पुढे सगळ्या घटनात्मक व्यवस्था, कायदेशीर व्यवस्था या सबऑर्डिनेट आहेत, त्या लोकपालाला अकाउंटेबल आहेत. लोकपाल हा कोणालाही अकाउंटेबल नाही. त्याला काढण्यासाठी पुन्हा इम्पिचमेंट सारखी जी सुप्रीम कोर्टच्या जजेसना काढायची परवानगी आहे तशी पद्धत असावी. भारताच्या इतिहासामध्ये एकाही न्यायमूर्तीवरती इम्पिचमेंट झाली नाही, हे सत्य आहे. रामस्वामीवरती चालली, काँग्रेस पक्षाने एका सभागृहात पास केली, दुसऱ्या सभागृहात डिच्चू वॉकआउट करून टाकलं. रामस्वामी टिकले. आता सेनची इम्पिचमेंट सुरू आहे त्या दिवशी राज्यसभेने दिलं. मला एकाने विचारलं, माने सर तुम्ही कसा काय पाठिंबा दिला? म्हटलं ज्याला कोण पाठिंबा देत नाही त्यालाच आम्ही देतो पाठिंबा. त्याच्यावरती दिला. आता ते लोकसभेत येत. त्याचा काय गुन्हा? डायव्हर्जन ऑफ द फंड. डायव्हर्जन ऑफ द फंड ठीक आहे, यू पनिशिंग. But what about the diversion of the funds of SC component plan to the Commonwealth Games, Delhi government? What is the diversion of the funds of the planning ministry? All departments, all government of India. सगळ्यात मोठं स्कॅम आहे कॉम्पोनंट मिनिस्ट्री, कॉम्पोनंट प्लॅन. सगळ्यात मोठं स्कॅम आहे ते. 1978 जेव्हापासून कॉम्पोनंट प्लॅनची योजना सुरू झाली, 1978 ते आतापर्यंत 2011 हे सगळे घोटाळे एकत्र केले तर तेवढी अमाऊंट होत नाही. एवढा मोठा स्कॅम आहे. त्या स्कॅम विषयी कुणाला बोलायला भ्रष्टाचार दिसत नाही. दॅट इज नॉट अ करप्शन. आता म्हणे करप्शन कमी करायचं, मग म्हणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची एक्सपेंडिचर मर्यादा म्हणे वाढवा, खर्चाची मर्यादा वाढवा. खर्चाची मर्यादा सध्या किती आहे तर छोट्या लोकसभा मतदारसंघासाठी 25 लाख, मोठ्या मतदारसंघासाठी अलीकडची दुरुस्ती आहे ती 40 लाख. इलेक्शन कमिशनची अमेंडमेंट आहे अलीकडची 40 लाख. मग 40 लाख क्या केली तर म्हणे निवडणुकीमधील काळाबाजार रोखण्यासाठी आपण ही मर्यादा वाढवली. आणि मर्यादा वाढवल्यानंतर काळाबाजार कमी होईल का? नाही म्हणे. त्यामुळं ब्लॅक मनी व्हाईट मार्केटमध्ये एंटर करतो. कोणती व्यवस्था? प्रायव्हेट कॉर्पोरेट
कॉर्पोरेटच्या फंडिंग टू द पॉलिटिकल पार्टी ऑफिशियली करतात, टॅक्स एक्झम्पशन घेतात. एकूण कंपनीच्या नफ्यापैकी जास्तीत जास्त 5% एवढी अमाऊंट देण्याची तरतूद आपल्याकडे आहे. काय अकाउंटेबिलिटी आहे? कुणाला देतात पैसे? त्याची सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे. बीजेपीने काँग्रेस पार्टी सोडली तर कुणालाही पैसा जात नाही. सीपीएमला थोडा मिळतो. बाळकोचं जे खाजगीकरण झालं त्याच्यामध्ये स्टेरिलाइट कंपनी आहे. स्टेरिलाइट कंपनीचे अगरवाल हे हायएस्ट डोनर ऑफ द डीएल बीजेपी. आम्हाला समजत नाही का कुठून पैसा कुठे येतो? त्याला तुम्ही करप्शन नाही म्हणा. भारत सरकारची नफ्यामध्ये चालणारी बाल्को कंपनी तिचं प्रायव्हेटायझेशन होतं डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली. तुम्ही विकता. स्टरलाइट कंपनी तिचा प्रमुख स्टेक होल्डर आहे. तिचा प्रमुख अगरवाल हा तुमचा प्राईम डोनर. नीतिहीन ज्यांची मूल्य आहेत त्यांनी नवीन समाज बदलाची आणि नवीन व्यवस्थेची स्वप्न रंगवू नये, मांडू नये. पण ते सुद्धा समजायला नीती असावी लागते ना. ते सुद्धा समजायला नियत असावी लागते. आणि म्हणून जिसके पास ना कोई सही नियत है ना जिसके पास कोई नीति है, खेल खेलने लगे नहीं. अत्यंत घातक स्वरूपाची आणि या सगळ्या घातक स्वरूपाच्या गेम मध्ये अनेक लोकांना वाटतं की थांबेल, कुछ अच्छा समय आएगा. आणि जेव्हा अच्छा समय आएगा त्याला मलाही राहून असं वाटतं की काही लोकांना वाटतं की याच्यातून चांगलं निर्माण होतं. काही लोकांना वाटते की निर्माण होणार नाही. कोणत्या निर्णयाची जास्त शक्यता याचं बॅलन्सिंग करण्याची गरज आहे. वेदर इट विल लीड टू पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट, सकारात्मक निर्मितीकडं की नकारात्मक निर्मितीकडं, रचनात्मक व्यवस्थेकडं की उद्ध्वंस करणाऱ्या व्यवस्थेकडं, त्याचा तराजू हातामध्ये घेण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही तराजू घेता तेव्हा सकारात्मक उत्तर फार कमी मिळते, नकारात्मक उत्तर फार आहे. आणि म्हणून अलीकडे घोषणा देतात माणसं, खूप घोषणा देतात. अन्ना नहीं आंधी है देश का गांधीजींना तर ते असतील कुठे आणि आपण काय त्या विश्वासाच्या भानगडीत नाही, पण आपण ग्रहित करू वेळ पडतं कुठेतरी भटकतायत वरती. त्यांना काय वाटत असेल त्याचा त्याने विचार करा. अन्ना नहीं आंधी है देश का गांधी है. त्या गांधी शब्दामुळे देशाचा एवढा सत्यानाश आजपर्यंत झालाय ना. ज्या दिवशी भारत देश या गांधी शब्दापासून मुक्त होईल त्या अर्थानं खऱ्या दिवशी त्या दिवशी भारत स्वतंत्र होईल. त्या दिवशी आता या गांधी नावामध्ये कोण कोण आहे याची काय मी नामावली देत बसत नाही. बिचाऱ्याने त्या दिवशी पार्लमेंटमध्ये येऊन भाषण केलं. भाषण चांगलं होतं पण टायमिंग चुकलं. राजकारणामध्ये हे देखील अक्कल असली पाहिजे, भान असलं पाहिजे की कोणत्या वेळेला कोणतं भाषण करावं. भाषण चांगलं होतं, टायमिंग चुकलं. बुमराह त्यांचं चुकलं नाही. मीरा कुमार देखील अडचणीत आल्या. 0 ओव्हर मध्ये 3 मिनिटाच्या वेळेपेक्षा जास्त बोलू नये संकेत आहे. पार झाला. अध्यक्षाला सुद्धा धारेवर धरावं लागलं, सातवरीबद्ध यावं लागलं. अन्ना नहीं आंधी है देश का गांधी. आंधी आहेत की नाही दिसेल. कुठल्याही माणसाचं मोठे पण असेल तर मान्य करायला हरकत नाही, नो डाऊट अबाउट इट, मोठं भाव. पण हे आंधी होणार असती
तर त्या आंधीतून पुन्हा मी म्हटलं तसं पुढची काय व्यवस्था, काय त्या व्यवस्थेचीच मांडणी. आणि अन्ना नहीं आंधी है, देश का गांधी है. बिरसा मुंडाचं आंदोलन तुम्ही कधी पाहिलं असेल. बिरसा मुंडाला देखील आदिवासी गांधी समजतात. बिरसा मुंडाने त्यांच्या आदिवासीच्या त्या नागपूर, छोटा नागपूर, बिहार, झारखंड इंग्रजांविरुद्ध बंड उभारलं. प्रचंड मोठा रक्तपात झाला. सैनिकी शस्त्राचं बंड. इंग्रज अधिकारी म्हणाला, बिरसा क्या कमा रहा है, क्या मिल रहा है, ये खून देखकर मेरे को पश्चाताप नहीं होता. बिरसा म्हणाला, खून देख के पश्चाताप तो होता है, लेकिन क्या करूं, क्या करूं. मैं ये चाहता हूं कि खून बहता है तो बहे, खून बहता है तो बहे, लेकिन किसी भी कीमत पर आंसू नहीं बहना चाहिए. ये मेरी मांग है. अब वो भी गांधी अपनी परिभाषा रखता है. आज के ये गांधी अपनी परिभाषा रखते हैं की आंधी गांधी. मी समारोप करताना एवढंच सांगेन की ठीक है भाई, आप आंधी है या गांधी है, समय तय करेगा, समय तय करेगा, नस्लें तय करेगी, आने वाली नस्लें तय करेगी. लेकिन इतना भी कहकर समारोह करना चाहूंगा कि ये मत समझो कि हवा के झोंके से गिरने वाले वो पेड़ के सूखे पत्ते हैं हम. इतना भी मत समझो कि किसी हवा के झोंके से गिरने वाले पेड़ के वो सूखे पत्ते हैं हम. आंधियों को और गांधियों को कहो अपने औकात में रहे. यही देश की बात है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.